नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए टू झेड क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ जो आहे तर घरातूनच करतो आहे, कारण तुम्हाला एक चांगली आनंदाची बातमी द्यायची आहे म्हणून शेतात काय गेलो नाही, पण सध्या आता घरातूनच तुम्हाला अपडेट देणार आहे। तर जे शेतकरी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असाल, याच्या अगोदर तुम्ही पहिल्यांदाच जर माझ्या चॅनलवरती असाल किंवा हा पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि वरती दिलेलं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला जे ना आमच्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे तर टाईमवर मिळत राहील आणि जास्तीत जास्त तुम्हाला माहिती मिळत जाईल। तर शेतकरी मित्रांनो, 2 दिवसापूर्वी मी व्हिडिओ टाकला होता, सांगितलं होतं की भाव वाढण्याचे चान्सेस आहे आणि त्यावेळेस भाव जे आहे तर 32-34 रुपयापर्यंत होते आणि आज रोजी 2च दिवसात जे तर भाव जे आले अद्रकीचे भाव जे तर ते 40 रुपयापर्यंत खरेदी चालू आहे। चांगला माल 36, 38 आणि 40 अशा 3 भाव जे सध्या चालू आहे। हे रनिंग भाव म्हणजे हलक्या क्वालिटीचा माल जो आहे तर 36 रुपयापासून सुरुवात आहे, मीडियम क्वालिटीचा 38 आहे आणि टॉप क्वालिटीचा जो माल आहे 1 नंबर क्वालिटीचा तो 40 रुपयापर्यंत सौदे आज रोजी होत आहे। तुमच्या भागामध्ये काय भावाने सौदे चालू आहे आजचे किंवा कालचे काय झालेले आहेत ते कमेंट करून सगळे शेतकरी मित्रांनी अवश्य कळवा, जेणेकरून त्याच कमेंट इतर शेतकरीसुद्धा वाचतील आणि त्यांनासुद्धा माहिती होईल की कोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये भावामध्ये किती फरक आहे, सध्या स्थितीला काय भाव चालू आहे। आणि याचाच अपडेट देण्यासाठी आपण हा नेहमी सांगत असतो की तुम्ही कमेंट करत जावा, कमेंटमध्ये भाव आणि तुमच्या तालुक्याचं नाव मेन्शन करा, म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला कमेंट वाचल्यानंतर तुम्हाला त्या शेतकऱ्याला कळेल की सध्या स्थितीला काय भाव चालू आहे, सौदे चालू आहे। तर ही एक अपडेट होती, चांगल्या प्रकारची आनंदाची बातमी शेतकरी मित्रांसाठी। तर याचं अपडेटचं जे आहे तर आज हे सौदे होत आहे म्हणूनच हा व्हिडिओ बनवला आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण आले शेतीबाबत जे तर आता लागवडीपासून किंवा पूर्व मशागत याची आता व्हिडिओ टाकणार आहे। म्हणजे नांगरटी तर सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे मशागत कशा प्रकारे करावी, पण त्यामध्ये सुद्धा आपण काही बदल केले तर याचा फायदा जो आहे तर आपल्याला आपल्या पिकातले उत्पन्न वाढवण्यासाठी एकदम चांगल्या प्रकारे होणार आहे। कारण मशागतीमध्ये थोडाफार आपण बदल केला किंवा लागवडीमध्ये थोडाफार बदल केला तर हे उत्पन्न किती वाढू शकतं आहे आणि कशा प्रकारे आपण त्याला वाढवू शकतो याची संपूर्ण माहिती दी आहे तर सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत आपण आपल्या चॅनलवरती देणार आहे। तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर आपल्या शेतकरी मित्रांनासुद्धा शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन। धन्यवाद।